श्री नवनाथ ग्रंथ कथासार अध्याय 23वा गर्भगिरीवरील आनंद उत्सव व गहिनीनाथास उपदेश. श्री गणेशाय नमः. मच्छिंद्र, गोरक्ष व मीननाथ हे तिघे सौराष्ट्राहून निघाले. ते तेलंगणा, औंढा नागनाथ, परळी, वैजनाथ अशी तीर्थयात्रा करीत वाल्मिकी ऋषीचे स्थान असलेल्या गर्भगिरीच्या वाटेस लागले. या प्रवासात त्यांना महाभयंकर आणि निर्जन अरण्य लागले. ते पाहून मच्छिंद्र दचकला. स्त्री राज्यातून निघताना मैनाकिनीने आपल्याला झोळीत सोन्याची वीट ठेवलेली आहे त्याला माहिती होतं. वाटेत कोणी चोर टपकल्यास ती वीट हातची जाईल अशी त्याला धास्ती वाटत होती. वास्तविक मच्छिंद्राला अपाय करण्याची कुणाची क्षामत होती, पण गोरक्षाच्या अंगात लोभाचे प्राबल्य किती आहे हे पाहण्यासाठी तो भयाचा अभिनय करीत होता. मार्गाने जाताना तो गोरक्षाला म्हणाला, गोरक्षा, हे अरण्य पाहून मला तर धडकीच भरली आहे. येथे आपल्याला कोणी लुटले तर आपण काय करणार? येथून सुखरूप बाहेर पडलो म्हणजे मिळवले. ते ऐकून गोरक्षास नवल वाटले. मच्छिंद्राकडे काही द्रव्य असावे अशी त्याला शंका आली. काही अंतर गेल्यावर मच्छिंद्र गोरक्षास म्हणाला, तू माझी झोळी घेऊन या मीननाथासह पुढे जाऊन माझी वाट पहा. 14शी विधी करून मी लवकरच येतो. गोरक्षाने त्याची झोळी घेतली आणि मीननाथाला खांद्यावर घेऊन पुढे निघाला. झोळीच्या वजनाने आत काहीतरी जड वस्तू असावी असे वाटून त्याने ती उघडून पाहिली तर आत सोन्याची वीट दिसली. ती पाहून अच्छा, हिच्यामुळे आपला गुरु चिंतेत पडला आहे असे म्हणून त्याने ती वीट फेकून दिली आणि तेवढाच एक दगड झोळीत ठेवून पुढे निघाला. एक पुष्करणीपाशी थांबल्यावर काही वेळाने मच्छिंद्र तेथे पोहोचला व आपली भीती व्यक्त करीत म्हणाला, मी कधीपासून तुला या अरण्यात काही भय आहे काय असे विचारतो आहे, पण तू काही बोलतच नाहीस. मी निर्भय प्रवास करावा असे तुला वाटत नाही काय? तेव्हा गोरक्ष म्हणाला, गुरुजी, आता भीती कसली? भीतीचे कारण केव्हाच मागे पडले. या उत्तराने मच्छिंद्राच्या मनात गोरक्षाने आपल्या झोळीतील सोन्याची वीट टाकून दिली की काय अशी शंका आली. काही वेळाने गोरक्षाकडील झोळी स्वतःकडे येताच मच्छिंद्राने ती चापचळून पाहिली आणि आत विटेऐवजी एक दगड दिसताच मोठमोठ्याने रडून एकच आकांत करू लागला. इकडे तिकडे धावू लागला, जमीन उकरू लागला. कपाळ बडवीत गोरक्षाला दूषणे देऊ लागला. गोरक्षाने त्याला सावरण्याचा खूप प्रयत्न केला, पण कोणत्याही उपायाने त्याची तगमग शांत होणार नाही हे लक्षात येताच सिद्धयोगाच्या बळावर संपूर्ण गर्भगिरीत सोन्याचा केला आणि म्हणाला, गुरुदेव, एका विटेची काय कथा? आता आपणच हवे तेवढे सोने घ्या. तेव्हा गोरक्षाची ती अद्भुत किमया पाहून मच्छिंद्राने त्याला प्रेमाने थोपटले. म्हणाला, अरे, तूच माझी सर्वश्रेष्ठ ठेव आहेस. मला या सोन्याची काहीच गरज नाही. आपल्या गुरुचे सतत बदलणारे भाष्य पाहून गोरक्ष थक्कच झाला. तो म्हणाला, मग आतापर्यंत त्या सुवर्णविटीचे ओझे कशासाठी बाळगले ते तरी सांगा. मच्छिंद्र म्हणाला, आपल्याला आपल्या देशात गेल्यावर ती वीट विकून समाराधन घालावी, साधू संतांना भोजन द्यावे असे माझ्या मनात होते, म्हणून मी तिचे ओझे बाळगत होते. त्यावर गोरक्ष म्हणाला, एवढेच ना? तुमचा हा हेतू मी पुरवितो. आणि दुसऱ्या क्षणी तो कामाला लागला. त्याने गंधर्व मंत्राने चित्रसेन गंधर्वास बोलावून घेतले आणि म्हणाला, तो गंधर्वांना पाठवून जगातील ऋषी, मुनी, संत, सज्जन, संन्यासी, देव, यक्ष आदी सर्वांना येथे बोलावून आण. येथे मोठा भोजन समारंभ करावयाचा आहे. गोरक्षाच्या आज्ञेवरून चित्रसेनाने दशदिशांना दूत पाठविले. त्यांच्या निमंत्रणानुसार ब्रह्मा, विष्णू, महेश्वर, श्रेष्ठ ऋषी, स्वर्गातील देव, गण, गंधर्व, किन्नर, अष्टवसू इत्यादी सर्व प्रज्ञावंत कनकगिरीवर आले. त्याच्या उपस्थितीने सर्व परिसर गजबजून गेला. उपरिचर वसूकडे मैनाकिनीचे क्षेमकुशल कळताच मच्छिंद्राला खूप बरे वाटले. मग गोरक्षाने अष्टसिद्धी, सप्तसटव्या जलदेवता, गंधर्व, अष्टवसू, अष्टभैरव, तीर्थे, शंकर, अप्सरा व किन्नर यांना वेगवेगळी कामे वाटून देऊन समारंभाची चोख व्यवस्था केली. त्यामुळे त्या आनंद उत्सवात उपस्थित सर्व मान्यवर संतुष्ट होऊन गोरक्षाची वाहवा करू लागले. त्या प्रसंगी गहिनीची आठवण होऊन गोरक्षाने सुलोचन गंधर्वास कनकगिरीस पाठविले. तो मधुविप्र त्याची पत्नी व 7 वर्षाच्या गहिनीस घेऊन आला. मच्छिंद्राने त्याचे कौतुक करून त्याची सर्वांना ओळख करून दिली. तेव्हा शंकर म्हणाले, निवृत्तीनाथ अवतारात हा माझ्यावर अनुग्रह करील तेव्हा याला आत्ताच अनुग्रह देऊन सर्व विद्यामध्ये परांगत
व अधिक कार्यसंपन्न करून ठेवा. तेव्हा मच्छिंद्रनाथाच्या सूचनेवरून गोरक्षाने गहिनीच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवून त्यास ब्रह्मपारायण केले. या अनुग्रहामुळे समाराधनेच्या त्या उत्सवात अधिकच रंगत आली. 1 महिनाभर हा समारंभ चालला होता. समारंभाच्या सांगतेच्या वेळी गोरक्षाचे सर्व मान्यवरांच्या वस्त्रद्रव्यादिकांनी उत्तम सन्मान केले. नाथांच्या आधारतिथ्याने संतुष्ट झालेली सर्व मंडळी आपापल्या स्थानी निघून गेली. मच्छिंद्राने अभ्यास करून घेण्यासाठी गहिनीला तेथेच ठेवून घेतले आणि मीननाथाला उपरिचर वसूच्या मार्फत सिंहल द्वीपातील मैनाकिनीकडे पाठविले. मग गहिनीचा अभ्यास होईपर्यंत उमानाथही तेथेच राहिले. आजही गिरिदेवतेच्या रूपात ते तिथेच वास्तव्यास असून त्यांना म्हातारदेव म्हणतात. गर्भगिरी सोडताना कुबेराने त्यावर अदृश्य अस्त्राची योजना केली. त्यामुळे त्या पर्वताचा सुवर्णवर्ण झाकोळून गेला. गोरक्षाने गर्भगिरीवर 1 वर्ष वास्तव्य केले. त्या अवधीत गहिनीने अध्ययन संपल्यावर त्याला कनकगिरीस मधुविप्राकडे पाठविले आणि आश्रमाच्या रक्षणार्थ सटव्यांची योजना करून गोरक्ष तीर्थयात्रेस निघून गेला.